नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने ईश्वरपूरला झोडपले. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल. पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहर जलमय, वाहतूक विस्कळीत, विद्यार्थी व प्रवाशांना तारेवरची कसरत. ईश्वरपूर शहरात बुधवारी सकाळी 11च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे 1.5 तास कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जावं की पाण्यातून वाट काढावी असा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातील स्टँड रोड, जय हिंद टॉकीज रोड, क्लब हाऊस परिसर, उर्दू स्कूल परिसर आदी भागांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. बाहेर गावाहून येणारे विद्यार्थी, प्रवासी तसेच शहरातील नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी पालिका प्रशासनावर केला आहे. गटारींची नियमित साफसफाई न झाल्याने आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी असल्याने रस्त्यावर पाणी साचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भुयारी गटार योजना आणि स्वच्छता मोहिमेचा गाजावाजा झाला असला तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम शहरात दिसत नसल्याची टीका शहरवासियांकडून करण्यात येत आहे. याशिवाय वादळी वाऱ्यामुळे सकाळी 11च्या सुमारास शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित असतानाही काही ठिकाणी रस्त्यावरील दिवे दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असल्याचं दिसून आलं. याबाबतही नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. ईश्वरपूर शहरातील पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गटारींची साफसफाई व पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारावी अशी मागणी विद्यार्थी, प्रवासी आणि शहरवासियांकडून करण्यात आली आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी हारून नालबंद. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.